मी जरा नोटीस करतोय, आपली लास्टची पोलीस भरती निघाली होती 2019ला. त्यातून आता रिसेंटलीची भरती चालू आहे 2024ची. त्यामध्ये 10,000 15,000 जागा आहेत फक्त. तर प्रश्न हा आहे की बाकी 9,90,000 करायचं काय? रिसेंटली माझ्या मित्राचं एक ग्राउंड होतं घाटकोपरला मुंबई इथे. ते गेल तुम्ही पोरं यार 25, 26, 28 वय होत पळते. नेक्स्ट लेवलचा स्ट्रगल आहे माहितीये का? ते स्ट्रगल पुरं करत त्याचा काय विषय नाही, पण जर स्ट्रगल करून पण होत नाही तर ती जी फील आहे ना ते आपण नाही घेऊ शकत. त्यांनाच माहिती असतं दादा. आणि विषय कसा आहे की एमपीएससी यूपीएससी आपले मोठे भाव करतात, तुम्हाला माहिती आहे. खूप अवघड आहे. त्यांच्यासारखं स्ट्रगल तर आयुष्यात कोण करत असेल असं मला वाटत नाही. पहिलं तर घर सोडून जायचं पुण्यासारख्या ठिकाणी. सदाशिव पेठेत पोरं 4-5 वर्ष अभ्यास करतात, 4 अटेम्प्ट देतात, त्यातून फेल होऊन 5व्या अटेम्प्टसाठी ते ट्राय करतात. म्हणजे खूप नेक्स्ट लेवलचं स्ट्रगल आहे, सॅक्रिफाईस आहे माहितीये का? ते आमच्या तुमच्यासारख्यांना पॉसिबल नाहीये. ती त्यांनाच माहिती त्यांनी आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम फेस केले. त्यातून पण ते करायसाठी नाही म्हणत नाहीत, फक्त विषय हा आहे की होत नाहीये. तेव्हा ते खूप बेकार वाटतं माहितीये का? पोरं आतून स्वतःला कोसतात नंतर. आणि आणखीन डिग्री वगैरे करायचं माहित असेल तुम्हाला तर डिग्रीसाठी किती काय तुम्हाला सांग, कॉम्पिटिशन एवढी आहे ना बेकार. डिग्रीसाठी डोनेशन आहे लाख रुपये, पगार भेटते 30,000 40,000. त्यातून जर तुम्ही पीजीवर राहत असाल, खर्च पुणे मुंबईत तुम्हाला सांगायची काय गरज नाही. आणि त्यातून जर तुम्हाला सेट व्हायचं असेल तर 1 BHK 2 BHK घ्यावं लागतंय. त्याच्या रेट तुम्हाला माहिती आहेत, बोलायचं कामच नाही. मुंबईसारख्या ठिकाणी तर मिडल क्लास पोरांची म्हणजे ते आपले कामच नाही, खरं सांगतो तुम्हाला. आणि सीन काय की गुजरात साईडचे पोरं का मोठे होतात हे जरा तुम्ही लक्ष द्या. कारण पहिल्यापासूनच त्यांचे पॅरेंट्स लोक त्यांना उद्योगधंद्यामध्ये समावेश करतात. त्यांना 1 to 1 फेस टू फेस बिझनेस वगैरे करायला शिकवतात. पहिल्यापासूनच त्यांच्या अशी मेंटॅलिटी तयार केली जाते की तुम्ही पुढे जाऊन बिझनेस करावा. आणि ते त्या लेवलच्या मेंटॅलिटीनं पुढे जातात आणि ते सक्सेसफुल होतात. याच्या बिलकुल ऑपोजिट आहे महाराष्ट्रामध्ये. घरचे काय म्हणतात माहिती आहे की तू 10,000ची 20,000ची नोकरी कर पुण्यासारख्या ठिकाणी, पण बिझनेस काय करू नको. तसं काय माहिती नाही, प्रत्येकाचा विचार वगैरे ते सोडा. पण आपली पोरं पण पुढे गेलेत. सनी भैया जाधव, अभिदादा गायकवाड. जर हे लोक करू शकते तर आपण का नाही? एक तर एवढीच लाईफ आहे, त्यामध्ये पण जर मी असंच भटकत राहिलं तर काय आयुष्यात होणार नाही. त्यातून मी बघतो रिसेंटली पोरं जे नाही ते लोकांचा विचार करून लाईफ घालवतात. आणि भावांनो, हे खरं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचा भूतकाळ विसरत नाही तोपर्यंत तुमचा भविष्य बघू शकत नाही. शक्यच नाही. भूतकाळासोबत घेऊन भविष्यात जायचं शक्यच नाही. तर मला सांगायचं एकच आहे की मित्र फक्त पार्ट्या करण्यासाठी नसतात. बघा 3-4 मित्र असे पण सोबत घ्या, त्यांच्यासोबत प्लॅनिंग वगैरे करा.